जय भीम नमो बुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी। प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वामी विवेकानंद सेवाभावी संस्था संचलित सनशाईन शाळेतील विद्यार्थ्यांचा विविध कला गुणदर्शनाचा कार्यक्रम शाळेच्या प्रिन्सिपल विजयमाला अनकडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्साहाच्या वातावरणात पार पडला। लॉर्ड बुद्धा टीव्हीचे जिल्हा प्रतिनिधी सदाशिव गच्चे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात ब्रेन पॉवर अकॅडमीचे डायरेक्टर माधव कुरुळेकर, ॲडव्होकेट व्यंकटेश भवर, संस्थेचे सचिव सूर्यकांत आनकडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। प्रारंभी राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले व त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व परिसरातील नागरिकांनी बालकलावंतांच्या सादरीकरणाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिकांनी परिश्रम घेतले। आमचे मित्र अनकाडे सर हे ज्या संस्थेमध्ये सचिव म्हणून काम करतात आणि त्या संस्थेअंतर्गत एक इंग्लिश स्कूल चालवलं जाते, जे की शाळेचं नाव आहे सनशाईन। आणि अनकाडे सर आणि याच शाळेच्या मुख्याध्यापिका अनकाडे मॅडम हे दोघंही खरंच या शाळेतील लेकरांना आपल्या पाल्यांसारखे जपतात। आणि दरवर्षी या शाळेच्या माध्यमातून एक सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला जातो, तोही एका भव्य मंगल कार्यालयामध्ये होतो। आणि हे जो सांस्कृतिक कार्यक्रम आहे, या सांस्कृतिक कार्यक्रमाला पालकांची, विद्यार्थ्यांची आणि सर्व परिसरातील जे काही व्यक्ती आहेत यांची भरभरून गर्दी असते। यांनी ज्या पद्धतीनं जे काही परफॉर्मन्स बसवतात विद्यार्थ्यांचे, ते खरंच खूप चांगले असतात। आणि आता या 4 ते 5 वर्षापासून शाळेची जे काही प्रगती होत आहे, तीच भविष्यात अशी उत्तरोत्तर होत जावं एवढीच मी सदिच्छा करतो। सरांना त्यांच्या कार्याबद्दल शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। मी सूर्यकांत किशनराव अनकाडे, स्वामी विवेकानंद सेवाभावी संस्था दैठणा, तालुका कंधार, जिल्हा नांदेड या संस्थेचा सचिव आहे। आणि आज आमच्या संस्थेअंतर्गत चालणाऱ्या सनशाईन इंग्लिश स्कूल, यशवंतनगर, नांदेड या शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी आपण जमलेलो आहोत। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही मोठ्या उत्साहानं हा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी साजरा करत आहोत। वर्षभर आमच्या स्कूलमध्ये वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंती असतील, पुण्यतिथी असतील किंवा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी असतील, त्यानंतर वेगवेगळे डे असतील, ग्रीन डे असेल, रेड डे असेल किंवा वेगवेगळे विद्यार्थ्यांना शालेय उपक्रमाबरोबर सहशालेय उपक्रमाचे मोठ्या प्रमाणावर आयोजन या शाळेमध्ये केलं जातं। यामध्ये मोठ्या प्रमाणावर पालकांचा पण आमच्या शाळेमध्ये शाळेसाठी एक आमच्या शाळेवर असणारा विश्वास आहे पालकांचा, आणि पालकांचंही मोलाचं सहकार्य आम्हाला भेटतं। आणि त्याच सहकार्याच्या आधारावर आम्ही वेगवेगळ्या उपक्रम, सण, उत्सव, जयंत्या, पुण्यतिथी असे कार्यक्रम साजरे करत असतो। आणि गेल्या 1 महिन्यापासून या सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी या शाळेच्या मुख्याध्यापिका, प्रिन्सिपल सौ अनकाडे मॅडम हे करून घेत आहेत। आणि आज त्यांचा या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम ॲन्युअल डे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। सर, मी बालाजी केशवराव डांगे, मी आरोग्य कर्मचारी असून माझं पाल्य म्हणजे माझा विद्यार्थी सनशाईन इंग्लिश स्कूल येथे शिकण्यासाठी आहे। तर त्यानिमित्त आज ॲन्युअल डेचं सनशाईन कार्यक्रम आयोजित केला आहे। तर ते सनशाईन स्कूलमध्ये माझ्या विद्यार्थ्याने चांगली अतिशय प्रोग्रेस केलेली आहे। आणि कुशल बालाजी डांगे असं त्याचं नाव असून त्यांनी विविध कौशल्य गुण प्राप्त केलेले आहे शाळेमध्ये। आणि इथली खूप टीचिंग वगैरे चांगली आहे। आणि बाकीचे जे प्रोग्राम आहेत ते इथं होतात। आणि हे इंग्लिश स्कूल नसून एक विद्यार्थ्यांना सामावून घेणारे एक क्षेत्र बनलेलं आहे। इथं मराठीमध्ये हिंदी सगळ्या भाषांना वाव दिला जातो। शाळा जरी इंग्लिश स्कूलची जरी असली तरी इथं सप्तगुणांना
आणि वाव भेटतो। आज जे ॲन्युअल डेचा आज प्रोग्राम आयोजित केला आहे त्यामधून एक कलागुणांना विद्यार्थ्यांना वाव भेटतो आणि अतिशय चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यामध्ये माझ्या विद्यार्थ्यामध्ये जे काय गुण दिसलेत, समजा जे काही प्रगती झालेली आहे अशीच उत्तर प्रगती माझी त्यांना शुभेच्छा आहेत की सनशाईन स्कूलची उत्तरोत्तर प्रगती होत जाऊ। मी उज्ज्वला संतोष शिंदे, हिंदवी संतोष शिंदे हिची पॅरेंट्स आहे। तर हिंदवी माझी 2 वर्षाची होती तेव्हापासून मी या शाळेत तिला टाकलेलं आहे। जे संस्कार मला घरी एकटीला देता आले नसते ते सर्व संस्कार या शाळेत मिळतात। प्ले ग्रुप पासून ती आज UKG ला आहे। तर कधी मला असं वाटलं नाही की कुठेतरी या शाळेत काहीतरी कमी पडतंय आपल्या लेकरांना किंवा आपण शाळा चेंज करावी। या शाळेत सांस्कृतिक वारसा जपला जातो, सर्व सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात, वार्षिक स्नेहसंमेलन घेतले जाते आणि या शाळेच्या प्रिन्सिपल ह्या एक फक्त प्रिन्सिपल म्हणून धाकात न ठेवणाऱ्या असून जशी आपल्या घरात एक आजी असते लेकरांना सांभाळ तशी त्यांनी भूमिका पार पाडतात। आपले लेकरू असं कुठेतरी शाळेत एखाद्या बंदिस्त वातावरणात जातंय किंवा एखाद्या नियमावलीत राहते असं अजिबात मला वाटत नाही। मला घरच्यापेक्षाही ती तिथे आनंदी राहील असं वाटते आणि या शाळेला मी सदिच्छा देते। अशीच त्यांची प्रगती होत जावी आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या हातून घडवल्या जावं। धन्यवाद। सरकारने हा भूखंड भवनासाठी दिला नाही तर पुणे बंद करण्याचा इशाराही देण्यात आला। हा भूखंड भवनाच्या विस्तारीकरणासाठी राखीव आहे। MSRDC तो बांधकाम व्यावसायिकाला देण्याच्या तयारीत असल्यावरून आंबेडकर भवन ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आलाय। त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील चौकात सभा घेण्यात आली। ज्येष्ठ नेते वसंत साळवे, ॲडव्होकेट भाई विवेक चव्हाण, संजय सोनवणे, बाळासाहेब जानराव, डॉक्टर सिद्धार्थ धेडे, परशुराम वाडेकर, नागेश भोसले, रोहिदास गायकवाड, ॲडव्होकेट जयदेव गायकवाड, सुधीर गायकवाड, राहुल डंबाळे, सचिन बनसोडे, सुजित यादव, अरविंद तायडे, भगवानराव वैराट, विवेक बनसोडे, बाबू वागसकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। आंदोलकांच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना निवेदन देण्यात आले। सप्रेम जय भीम। मी विजय सरोते, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक कृती समिती या टीममध्ये मी ऑगस्टमध्ये जॉईन झालो। त्या मला खास करून संग्राम साळवी आणि दत्ताजी जाधव यांचा संपर्क आला। त्यानंतर मी संपूर्ण माझ्या मनामध्ये गेली 2 वर्षापासून हा विषय होताच। 2 टर्ममध्ये आम्ही साधारणतः मागील मी मंगळवार पेठेत राहत असल्यामुळे मी या विषयाचं गांभीर्य होतं मला। पूर्वी नगरसेवक अजय तायडे यांना देखील हा विषय मी समजून सांगितला होता की हा विषय घ्या म्हणून, परंतु ते काय त्यांच्या कालावधीत जमलं नाही त्यांना। त्यानंतर पल्लवी जावळे आले होत्या, त्यांचे चंद्रशेखर जावळे यांना सुद्धा हा विषय समजून सांगितला होता, त्यांना सुद्धा ते त्या काळी जमलं नाही। परंतु ह्या टीम मध्ये आल्यानंतर मी खऱ्या अर्थाने कामाला लागलो इच्छा आणि दत्ताजी जाधव यांच्या मार्गदर्शनाने आम्ही जे कागदपत्र त्यांनी मिळवली होती आणि अधिक जे काय मिळवायची होती आम्हाला ती संपूर्ण आम्ही महानगरपालिकेकडून संपूर्णपणे परत मामलेदार कचेरीकडून आम्ही मिळवून घेतली आणि त्या मिळवल्यानंतर आम्हाला असं समजलंय की जागा साधारणतः मामलेदार कचेरीमध्ये आम्हाला ऑक्टोबरमध्ये जे 25 ऑक्टोबरला आम्हाला जे मालमत्ता पत्र मिळालं, त्या मालमत्ता पत्र असं समजलं की ही जागा ही एका प्रायव्हेट बिल्डरला गेलेली आहे। त्या प्रायव्हेट बिल्डरला गेल्यामुळे आम्हाला आता त्यावेळेसच आमची जागृती निर्माण झाली सर्वांची, आमच्या टीमची। आणि मग त्यानंतर आमची दिशा वेगळी बदलली आणि त्या दिशेमध्ये बोलो ना, त्या दिशेनंतर आम्ही एक कामाला लागलो। मग आता ह्याच्यावर आम्ही बसून सर्वांनी आमच्या टीमने जे ते आता बोलले सर्वांनी, आणि ह्याच्यात अधिक भीमराव कांबळे होते, अजून हे साहेब होते, वकील साहेब होते, आमचे सर्वांनी एक टीम 10-1 लोकांची टीम तयार झाली आणि त्यांनी आम्हाला सगळी आता दिशा काय आपल्याला। मग त्यानंतर आम्ही साधारणतः हायकोर्टाचा मार्ग आम्हाला सांगितला सर्वांनी। मग हायकोर्टाच्या त्या पूर्ण तयारीला आम्ही लागलो। 2-3 वेळा आम्ही बॉम्बेला जाऊन आलो। कोर्टाचे आम्ही संग्राम साळवे यांचे मित्र खास बनसोडे साहेब यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि कोटवडे साहेबांना आम्हाला भेटवलं आणि ते भेटवल्यानंतर त्यांनी आम्हाला सजेशन दिलं की आपल्याला हायकोर्टात आपल्याला रिपिटिशन टाकायची। आम्ही पूर्ण तयारी झाली होती रिपिटिशनची, परंतु आम्ही ह्या इथं आल्यानंतर
या ठिकाणी विचार केला की आपल्याला नुसतं आपली स्वतंत्र रिपिटेशन टाकून उपयोग नाही, आपल्याला समाजाला घेणं बंधनकारक आहे. आम्ही त्याप्रमाणे अनेक लोकांना भेटलो आणि त्या भेटल्यानंतर असं दिसलं की काही लोकांना आम्हाला पॉझिटिव्ह मिळालं, काही लोकांना निगेटिव्ह मिळालं. त्यातल्या त्यात आम्हाला राजकीय भूमिका आम्हाला पाहिजे होती. लोकांमध्ये हे सर्व प्रसारित होणं गरजेचं होतं. आमचा उद्देश तोच होता की जोपर्यंत हे अनेक लोकांना माहिती नाही की जागा काय आहे, सांस्कृतिक भवन विस्ताराची जागा काय आहे, हे कुणालाही जागेबद्दल अनेक लोकांना माहिती नाही. फक्त पुढाऱ्यांना काय माहिती असेल तर असो, परंतु जनतेला काही माहिती नव्हतं. पण आम्हाला हाच एक उद्देश होता की जनतेमध्ये हा प्रसार होणं गरजेचं होतं. त्या दृष्टीने आम्ही शैलेश भाऊ चव्हाण या ठिकाणी संग्राम साळवे यांच्या ऑफिसमध्ये त्यांना बोलवलं. त्यांनी आम्ही त्यांना संपूर्ण टीमने त्यांना सांगितलं की कशा पद्धतीने हे आंदोलन आपल्याला पुढे नेणे गरजेचं आहे आणि महत्वाची जागा आहे ही. जर आपण आता जर मिळवली नाही तर आपल्या हातून दुसरी जागा नाहीये. जय भीम. मी संग्राम हरिभाऊ साळवे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण समिती पुणे यांचा सचिव. आमचे सहकारी माननीय दत्ताजी जाधव मला साधारणपणे 2021च्या सुमारास भेटले. त्यावेळेस करोनाचा काळ होता. त्या करोनाच्या काळामध्ये आमची दोघांची भेट झाली. त्याचप्रमाणे आमचे दुसरे स्नेही मिलिंद नगरेची हे देखील त्याच काळात भेटले. मी पंचशील हॉस्पिटल येथे व्यवस्थापक म्हणून कार्यरत होतो आणि मग त्या करोनाच्या काळात काही दिवस हॉस्पिटल बंद होते आणि त्याच सुमारास दत्तांनी हा विषय काढला की सांस्कृतिक भवनाच्या बाबतीत आपली परिस्थिती फार वाईट आहे आणि ती जागा 2 एकर जागा सांस्कृतिक भवनाच्या लगतची आपल्याला पूर्वीचे मुख्यमंत्री माननीय देशमुख साहेब यांनी दिली होती, परंतु काही कारणामुळे अपरिहार्य कारणामुळे ते अद्याप आपल्या सांस्कृतिक भवनाला ती मिळाली नाही. त्याबाबत थोडा आपण विचार केला पाहिजे. कारण मी सर्व सहकाऱ्यांना भेटलेलो आहे, पक्षाच्या लोकांना भेटलेलो आहे, परंतु त्यांचं आत्ता सध्या लक्ष दिसत नाहीये सदरच्या याच्यामध्ये. प्रयत्न फार केले आणि सर्व सांगतील तुम्हाला, पण तुमचं काय मत आहे? तुम्ही म्हटलं आपण जर सर्वांनी प्रयत्न केले तर 100% ती जागा मिळवू शकतो आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सुरुवात केली. सुरुवातीला दत्ता जाधव साहेबांनी पूर्वीचे काही रेकॉर्ड्स दाखवले जे त्यांनी त्या 2005च्या अधिकारातून मिळवलेले होते. माहितीच्या अधिकारातून मिळवलेली सर्व कागदपत्रे त्यांनी आणली होती आणि ती वाचल्यानंतर लक्षात आलं की हे काम व्हायलाच हवं. लक्षात काय येत नाहीये, समाजाच्या पण लक्षात येत नाहीये, नेत्यांच्या पण लक्षात येत नाहीये आणि मग आम्ही सुरुवात केली. त्याच दरम्यान त्यांनी मला आवर्जून सांगितलं होतं की 2016 मध्ये ही जागेबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने प्रयत्न केले होते आणि त्यांना यश देखील आलं होतं. परंतु कॅन्सर हॉस्पिटलच्या निर्माणाकरता शासनाने ती जागा कॅन्सर हॉस्पिटलला देऊ केली आणि तिथे थोडासा हलगर्जीपणा, लक्ष कमी झालं आणि सर्वांनी डिसिजन घेतला, सर्व रिपब्लिकन जनतेने, की बाबा हे कॅन्सर हॉस्पिटल होत असेल तर आपण थोडं पाठीमागे राहू आणि तेवढाच एक प्रॉब्लेम झाला, अदरवाईज ते मिळालं असतं. पण नंतर हळूहळू दिवस चालत गेले, आम्ही लक्ष देत होतो आणि अचानकपणे 2024च्या दरम्यान आम्हाला लक्षात आलं की ही जागा एका खाजगी बिल्डरच्या घशात गेलेली आहे. 18 तारखेला तिचं मोजणी होणार होती. 14 तारखेला आपल्या लेटर पॅडवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण समितीच्या लेटर हेडवर आम्ही त्यासाठी हरकत दाखल केली होती 14 तारखेला, किंवा तुम्ही 18 तारखेची मोजणी करू नका. तरी देखील त्या हरकतीचा, मुद्द्याचा कुणीही लक्ष दिलं नाही आणि त्यानंतर मग विचार करायला लागलो आम्ही आता काय करायचं. मग शेवटी सगळ्यात प्रथम आम्ही विचार केला की राजकीय लोकांशी पुन्हा एकदा आपला संबंध प्रस्थापित केला पाहिजे.
लोककल्याण समता प्रतिष्ठान व जय भीम तरुण मंडळाच्या वतीने कोल्हापूर जिल्हा कागल तालुक्यातील कौलगे येथे माता रमाबाई यांची जयंती बौद्ध विहारामध्ये साजरी करण्यात आली। प्रमुख वक्ते कवी भरत कांबळे व साताप्पा कांबळे यांनी माता रमाई यांनी केलेला त्याग आणि त्यातून घडलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले। तसेच MD कांबळे दिनेश कांबळे यांची कागल तालुका लाडबुद्धा चॅनल प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस पाटील रागिनी संजय कांबळे होत्या। बुद्धं शरणं गच्छामि तथ्यंपि धम्मं शरणं गच्छामि तथ्यंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आमचे मित्र भरत कांबळे सोलगेकर, ते कवी आहेत, लेखक आहेत, तसेच ते माध्यमिक शिक्षक आहेत। त्यांची सामाजिक कार्यात आवड आहे आणि हे करत असताना त्यांना लहानपणापासून कविता करणं हा त्यांचा छंद आहे। त्यांची 2-3 पुस्तकं कविता सुद्धा छापलेल्या आहेत। त्यामध्ये बाबाकडची वस्ती हा त्यांचा कविता संग्रह अत्यंत गाजलेला आहे। आणि असे असे प्रमुख आमचे मित्र आज या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून लाभलेत, ते आमचे भरत कांबळे सर सोलगेकर यांचं मी मनापासून सरसे स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या गावच्या पोलीस पाटील आमच्या भगिनी सौ रागिनी कांबळे ताई, आजच्या कार्यक्रमाचे लाडबुद्धाच्या चॅनलचे टीव्ही प्रतिनिधी ज्यांची परवाच निवड झाली ते आमचे मित्र आयुष्मान MD कांबळे साकेकर व दुसरे आमचे मित्र दिनेश कांबळे मळगेकर यांचा लाडबुद्धा चॅनल टीव्ही प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल आपण सर्वांच्या वतीने सत्कार त्यांच्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा। मूक समाजाचा नायक ही कविता लिहिली JV पवार। आता माझं वय 57 आहे। 57 वर्षामध्ये ही कविता तुमच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करत आहे। तू निघालास तेव्हा काळोख्याचे राज्य होतं, तू निघालास तेव्हा काळोख्याचे राज्य होतं। सूर्य फुलांनी पाठ फिरवली होती, सूर्य फुलांनी पाठ फिरवली होती। मळ वाटेने जायचे नाकारलास तेव्हा, मळ वाटेने जायचे नाकार तेव्हा खास कळग्याने तुझे स्वागत केले, खास कळग्याने तुझे स्वागत केले। तू झालास परिस्थितीवर स्वार, तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडवलास नवा इतिहास, आणि घडवलास नवा इतिहास। तू झालास मूक समाजाचा नायक, तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केला उभा बहिष्कृत भारत, आणि जागा केला उभा बहिष्कृत भारत। तू फुंकलेस रणसिंग आघात ज्ञानाच्या बळावर, तू फुंकलेस रणसिंग आघात ज्ञानाच्या बळावर। तू तोडलास गुलामाच्या पायातील बेड्या, तू तोडलास गुलामाच्या पायातील बेड्या आणि केलंस उभे चौदार कळ्याच्या काठावर, आणि केलेस उभे चौदार कळ्याच्या काठावर। युद्धात जवानांना उभे करावे तसे। कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ परिसराच्या पूर्व आणि पश्चिम भागात जोडणाऱ्या भुयारी मार्गाचा उद्घाटन समारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते झाले। यावेळी बोलताना नामदार पाटील म्हणाले, विद्यापीठांना आवश्यक पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक सुविधा यांची पूर्तता करून त्यांचे सक्षमीकरण करण्याबाबत राज्य शासन गांभीर्याने प्रयत्न करीत असल्याचे पाटील यांनी सांगितले। यावेळी कुलगुरू डॉक्टर DT शिर्के, कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, प्रभारी कुलगुरू प्रमोद पाटील, डॉक्टर अजित सिंह जाधव, डॉक्टर महादेव देशमुख, डॉक्टर श्रीकृष्ण महाजन उपस्थित होते। सार्वजनिक बांधकाम विभागाचे AC ग्रुप त्यांचे सगळे सहकारी अधिकारी, सर्वसामान्य सहकारी
शिक्षक विद्यार्थी, आजचा दिवस हा खरंच शिवाजी विद्यापीठ इतिहासातला एक ऐतिहासिक दिवस आहे. माझ्या अर्थाने शिवाजी विद्यापीठाचा पूर्व आणि पश्चिम कॅम्पस हे या मार्गाने जोडलेला आहे आणि हा भुयारी मार्ग होण्यासाठी फक्त आणि फक्त आदरणीय मंत्री महोदयच कारणीभूत आहेत. कारण त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना ही घोषणा केली आणि उच्चतंत्र शिक्षण मंत्री असताना त्यासाठी निधी पुरवला आणि त्याचा पाठपुरावा अतिशय मोठ्या पद्धतीने केला. त्यांनी स्वतः लक्ष घातलं आणि अतिशय सुंदर असा हा मार्ग झालेला आहे. या मार्गामुळं विद्यापीठाची सोय झाली. सगळ्यात जास्त सोय ही आमच्या विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थिनींची झाली. कारण जवळजवळ 50% विद्यार्थी आता या पूर्व भागामध्ये शिक्षण घेत आहेत आणि ती संख्या वाढते आहे. त्यामुळं मी शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं आदरणीय मंत्री महोदय यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि त्याचं अभिनंदनही करतो की त्यांची एक वचनपूर्ती एक होती ती आज या निमित्तानं पूर्ण झालेली आहे. धन्यवाद सर. शिवाजी विद्यापीठाचे शिर्के सर, त्यांचे सगळे सहकारी आणि सर्व विद्यार्थी प्राध्यापक बंधू, अशा प्रकाराने विद्यापीठाच्या आवश्यकता पूर्ण करण्यातूनच विद्यापीठं ही सशक्त होती. इन्फ्रास्ट्रक्चरल एक्सपेंडिचर म्हणजे हा अकॅडमिक एक्सपेंडिचरमध्ये तर आमचा विद्यापीठांना आग्रह आहे की आम्ही तुम्हाला आता हळूहळू प्राध्यापकांच्या मान्यतेच्या बरोबरीने प्राध्यापकांचा मुलगा सरकारच्या बरोबरीने यासाठी सुद्धा तुम्ही एखादा कोर्स क्रिएट करून त्यात CSR द्यायला तयार आहोत. ज्यातून तुम्हाला जी ऑथॉरिटी आहे की वेगवेगळ्या विषयांना चांगले व्हिजिटिंग लेक्चरर्स आणा. म्हणजे तुम्ही अमेरिकेतून आणा, इंग्लंडमधून आणा, मात्र ते वेगवेगळ्या राज्यातून आणा. तर त्याला प्रोफेसर प्रॅक्टिस या नावाने तुम्ही त्यांना आणा, त्याचं बांधन द्या, त्याचा प्रवास द्या आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवा. इन्फ्रास्ट्रक्चर एक्सपेंडिचरला पैसे देणं सोपं असतं, पण क्वालिटी एज्युकेशन देण्यासाठी ते पैसे देऊनही कधी कधी उपयोग होत नाही, कारण माणसं मिळत नाही. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की शिवाजी विद्यापीठाचे वेगवेगळ्या जगातल्या विद्यापीठांचे टायप करायचे केले तुम्ही आणि विदेशातले विद्यार्थी शिकायला येतात. चला अविकसित देशातले पहिले होते, पण त्यांची राहण्याची व्यवस्था उत्तम, त्यांना उत्तम वागणुकीचाही प्रॉब्लेम बराच झालेला आहे. त्या ठिकाणचे नागरिक हे आले, हे आपले पाहुणे आहेत आणि आपलं भाग्य आहे असं न म्हणता त्यांना फुकटचा त्रास देत असतं. नागरिकांची पण जबाबदारी आहे की त्यांना या शहरात शिकायला आल्यानंतर आपलं शहर कसं वाटेल हे आपण बघितलं पाहिजे. एक कल्पना माझ्या डोक्यात चालू आहे, मी शेट्टी सरांशी थोडं बोलत यायला पाहिजे होतं, की आहे की विद्यापीठामध्ये कमवा आणि शिका जी योजना आहे ती जरा थोडी स्ट्रेंथन करायला लागेल. की त्यासाठी तुम्हाला CSR द्यायला तयार आहे आणि विद्यार्थी संख्या वाढवा आणि त्यांना मिळणारे पैसेही वाढवा. कारण फी माफी मुलींची झाली, पण अदर फीज पण असतात, पॉकेट मनी असतो, हॉस्टेल असतं, जेवण असतं. या सगळ्यासाठी ॲडिशनली फी माफीच्या धोरणे 2-2.5 रुपये मिळण्याची आवश्यकता आहे. हा जो तुमचा कमवा शिकवा आहे तो जरा स्ट्रेंथन करा, विद्यार्थी संख्या वाढवा आणि त्यांचे पर आवर रेट पण वाढवा आणि त्यांना अवर्स जे देतात ते वाढवा. महिन्याला फी सरकारने भरण्याव्यतिरिक्त एक 2-2.5 रुपये त्या मुलीला मिळाले पाहिजे, तर तिला घरून फार पैसे मागवावे लागत नाही. दुसरा विषय, आज मी सिंधी समाजाच्या गांधीनगरमधल्या कॉलेजमध्ये गेलो होतो. 50 वर्षाच्या संस्थेला पूर्ण झाले, 1800 विद्यार्थी आहेत. गेल्या वर्षी सिनियर देखील, त्या सिनियरमध्ये पहिल्या वर्षीच त्यांचा मुलगा किंवा मुलगी ही युनिव्हर्सिटीत फर्स्ट आली आणि विद्यार्थी संख्या चांगली आहे आणि आजूबाजूच्या गावांमध्ये मुलांना एक मोठी सोय झाली. त्यांना मी आग्रह केला की सिंधी भाषेचं संवर्धन करा. तर त्यांनी ही इच्छा व्यक्त केली विद्यापीठामध्ये त्याचं डिपार्टमेंट करता येईल की सिंधी समाज इतका श्रीमंत आहे की तुम्हाला 1 रुपया खर्च करायला लागणार नाही. मी पण त्याच्याशी जोडलेलं तर मी पण मिळवून देईन, पण त्याची जी रचना आहे सिंधी भाषा शिकवणारे प्राध्यापक मिळणं, त्याचे छोटे सिलेबस तयार करणं, ती सिंधी भाषेचा 3 महिन्याचा कोर्स इतकं जरी केलं ना तरी अख्खे सिंधी व्यापार आठवून संध्याकाळी तासभर शिकायला येतील. त्याला सिंधी लिहायला शिकवणं, सिंधी बोलायला शिकवणं. उद्या गुजराती भाषिक म्हणाले, उद्या राजस्थानी म्हणाले, ते काही आपल्याला पूर्व मराठीवर भर देऊन जे अन्य भाषिक आहेत आपण काय करत त्यांना मराठी करायला मातृभाषेतून मातृभाषा ती आहे. तेव्हा ती एक आज घोषणा मी केली
मी लगेच प्रपोजल तयार करा, मी तुला म्हणतो. येस, धन्यवाद. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला. पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम. प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही. नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद. राहण्याचीही उत्तम व्यवस्था. वन डे पॅकेज 699 पासून सुरू. लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल. अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट. बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. मोबाईल 7276366752 किंवा 9021433560. आंतरराष्ट्रीय बौद्ध संघाचा 5 दिवसीय धम्म दौरा तसेच शहरातील सुजाता बुद्ध विहार येथे विपश्यना व धम्मदेसना कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी भदंत डॉक्टर असिन उत्तम तारा, सयाडो संस्थापक अध्यक्ष, मेडिटेशन सेंटर व्हिएतनाम, थायलंड, अमेरिका, जपान, तैवान देशातील भंतेजी आणि सुजाता नगर येथील उपासक उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. For Lord Buddha TV channel and all the audience in India, I really grateful to be here in Sujata Buddha Vihara in Pabani. This is the first time and first teaching here. Really good place to be here, to teach meditation, to answer the question, to share the experience. So I wish to fulfill the need of the local people here to learn the teaching of Buddha, to practice meditation in their daily life and in the meditation retreat. I will try to cooperate together with the people here to fulfill the needs of the people, especially concerned with the teaching of Buddha. I am the worldwide meditation teacher. I have many experience of teaching meditation and establishing new meditation center, and also I have over 70 years of helping the most needy people of the society. Thank you. We will try to work together in the future also. जी के साथ काम कर रहे हैं. वर्ल्ड माँ भंते जी का 100-200 बिहार है. इसमें अभी इंडिया में भी हम लोग ढेर सारे बिहार बना के दुखी लोग को और ये जो बुरा अवस्था हो गया है ना, वृद्धाश्रम सबको करेंगे. मैं भी यहाँ ध्यान सिखाती हूँ भंते जी की. अभी यहाँ ये टीम में मैं अध्यक्षक हूँ और भंते जी अभी अमेरिका जा रही है. अभी जहाँ जहाँ ये विश्व में ढेर सारी 200 बिहार करके अभी ध्यान सिखा रहे थे. पागल लोग 500 को अभी गोद लेके रखा है. ढेर सारी दुखी लोग को काम कर रही है. दो को ढेर सारे देख रहे हैं. माता जी में हम अध्यक्षक है. वहाँ जो
बड़ा लोग आते हैं। और फिर ये हमारा एक हिंदी से मैं जानती हूँ, इसलिए यहाँ मैंने बड़ा ये जो भंते जी का अभी बिहार हो रहा है, इसके लिए बात के लिए हमें भाषाओं के लिए थोड़ा तकलीफ है भंते जी को, इसीलिए मैं भंते जी को हिंदी भाषा से सिखाती हूँ, क्या हिंदी भाषा करके आप लोग को बुझाती हूँ। भंते जी नहीं होने से भी हम और ये भंते जी सब मिलके करेंगे। यहाँ हम लोगों को भीमराव भैया वो भंते जी को निमंत्रण किया है। तो भंते जी का ढेर सारे महात्मा है। भंते जी बहुत सारी संसार में विश्व में अभी 200 बिहार बना रहे हैं, दुखियों को गोद लेते हैं। ऐसा है, आप लोग को ये भंते जी को भेंट मिलने के लिए बहुत भाग्यशाली आप लोग। Kampeti wasang bandita satiyo siravante tapo chetava sanjate pammacharino yatanta tevata aso tasang takkina madise tapo chitapo chayanti manita panayanti nang tatona anukampanti mata putang orasang tevata anukampito poso sattha pattani patsati साधु। मोताळा तालुक्यातील गट ग्रामपंचायत पिंपळगाव नाथ येथील विद्यमान सरपंच सौ अनिता सुभाष राठोड हा दिनांक 7/2/2025 रोजी बुलढाणा जिल्हा अधिकारी कार्यालय समोर ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून आमरण उपोषणास बसले आहेत। मागील 2 वर्षांपासून सरपंच राठोड ह्या जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे तक्रार करीत आहेत, तरी त्यांच्या तक्रारीची दखल घेतल्या गेली नाही। तसेच ग्रामविकास अधिकारी RK जाधव हे प्रतिनियुक्तीवर पिंपळगाव नाथ ग्रामपंचायतला असून त्यांची प्रतिनियुक्ती रद्द करण्यात यावी व नवीन ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायतला द्यावा, यासाठी त्या जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषणाला बसलेले आहेत। आमचा उद्देश हेच आहे येतो की माझं नाव राहुल सुभाष राठोड, गट ग्रामपंचायत पिंपळगाव नाथ सरपंच पुत्र बोलतोय की आमचे जे गट ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी ते मनमानी कारभाराबाबत आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहे। उपोषणाला आपली आई बसलेली आहे। हो। काय म्हणणं आहे आईचं आपल्या? जसं आईचा सरपंच आई यांचं जो म्हणणं आहे की जसं ग्रामविकास अधिकारी हे मला विश्वासात न घेता कोणत्याही कामाबाबत मनमानी कारभार करतात व स्वतः त्यांच्या ड्युटी पिरियडला लेट येणे, न येणे आणि वारंवार लोकांच्या तक्रारी समस्या हे आमच्यापर्यंतच येतात। तर लोकांच्या तक्रारी ही दखल न घेता त्यांचे मनमानी कारभारावर जास्त विस्तार करतात। बदलीची अपेक्षा आपल्याला काय आहे? बदलीची अपेक्षा ही अशी आहे की सर्वसामान्य शेतकरी लोक आहे यांची कामं झाली पाहिजे, त्यासाठी आम्ही दुसरा ग्रामसेवक ही मागणी करतो। सध्याचे जे रिजू ग्रामसेवक आहे हे कुठून आलेले आहे? सध्याचे जे ग्रामविकास अधिकारी आहे ते मलकापूर पंचायत समितीचे नियुक्ती केलेली आहे, तर त्यांच्या प्रतिनियुक्ती ही मोताळा येथे दिली आहे आणि मोताळा येथून आमच्या गावाला त्यांना पदभार दिलेला आहे। ते ग्रामसेवक मनमानी करत असताना ते आपल्याला विचारत नाही, बोलत नाही, सांगत नाही। काय समस्या आहे आपली? पाणी, काम करणे, ग्रामपंचायतमध्ये येणे, आल्यानंतर फोन लावत नाही, 1 ते 2 वाजायला येते, मग लोक बंदे शेताही चालल्या जाते। कितवा दिवस आहे आपला उपोषणाचा आज? दुसरा दिवस आहे। ग्रामसेवक हे येत नाही का तुमच्या ग्रामपंचायतला? नाही। कधी 8-10 दिवस 15 दिवस सोडून गेले, सांगा तरी येत नाही ते 8, 9 ते विचारून येतच नाही आपल्याला की आम्ही ग्रामपंचायतला येऊ राहिला म्हणून। काय काम होतं आपलं ग्रामपंचायतला? घरकुलचे, पाण्याचे, आटी। रमाई घरकुल आपल्याला मिळालं नाही का आतापर्यंत? दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे। दिल्लीच्या जनतेने देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखविल्याबद्दल जनतेचे आभार मानत भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर धर्मपाल मेश्राम यांनी भ्रष्टाचाराला लाथाडून दिल्लीच्या जनतेने विकासाचे सरकार आणल्याची प्रतिक्रिया दिली आहे। दिल्ली विधानसभा के चुनाव में भारतीय जनता पार्टी ने स्पष्ट बहुमत से जीत हासिल कर आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी के नेतृत्व में दिल्ली के जनता ने जो वर्डिक्ट
जो बहुमत हमें दिया है हम उनके शुक्रगुजार हैं। दिल्ली की जनता ने फिर एक बार देश की जनता के साथ साथ यह साबित कर दिया कि भ्रष्टाचार अब नहीं चलेगा। यह नया भारत है, मोदी जी के नेतृत्व वाला भारत। और इसलिए भ्रष्टाचार से लथपथ डूबे हुए अरविंद केजरीवाल की सरकार को स्पष्ट रूप से नकार कर जो जीत भारतीय जनता पार्टी के सामान्य कार्यकर्ताओं ने और जिस दिल्ली की जनता ने हासिल की है, मैं महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी की ओर से उन सभी का तहे दिल से शुक्रगुजार हूं, धन्यवाद अदा करता हूं और मोदी जी को बहुत सारी और दिल्ली की जनता को ढेर सारी बधाइयां देता हूं। धन्यवाद। अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई शाखा नांदेड जिल्ह्याच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या रमाई आंबेडकर जयंती सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून गृह विभागाच्या कक्ष अधिकारी मनीषा कराडे, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, संघटनेचे राज्य महासचिव डॉक्टर उत्तम सोनकांबळे, प्रदेशाध्यक्ष प्रमोद गजभारे, जिल्हाध्यक्ष गंगाधर वडणे, वंचितचे माजी जिल्हाध्यक्ष इंजिनियर प्रशांत इंगोले, प्रभू सावंत, राज गोडबोले, माधवदादा जमदाडे, पत्रकार सुभाष लोणे, कनिष्क सोनसळे उपस्थित होते। या प्रसंगी कर्तृत्ववान महिलांचा व कलावंतांचा रमाई रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। कार्यक्रमात जिल्ह्यातील कलावंत व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वप्रथम जय भीम, नमो बुद्धाय, जय महाराष्ट्र। आपण आज या महाराष्ट्राच्या नांदेड नगरीमध्ये, आता नांदेड म्हणलं तर चळवळीचं अत्यंत महत्त्वाचं केंद्रस्थान आहे, ऊर्जास्थान आहे आणि ह्या नांदेड नगरीमधून काल 7 फेब्रुवारी 2025 माता रमाई यांचा 127वी जयंती अत्यंत मोठ्या उत्साहात मिरवणूक काढून प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवण्यात आलेल्या संघटनेच्या माध्यमातून आणि आज दुसरा दिवस आहे। आमच्या संघटनेच्या सांस्कृतिक शाखेच्या माध्यमातून आज दिवसभर प्रबोधनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत। आपण म्हटलेलं आहे की संघटनेचं आतापर्यंतचं कार्य काय आहे, तर मला अत्यंत स्वाभिमानाने आणि अभिमानाने सांगू इच्छितो की या जगाला ज्ञानत नाही असं कोणी नाही जे की महामानव परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्यच एवढं मोठं आहे की त्यांच्या कार्याची दखल जगाने घेतलेली आहे, विश्वाने घेतलेली आहे। विश्ववंदनीय, विश्वभूषण, विश्वरत्न म्हणजे बाबासाहेबांना कुठलीही पदवी दिली तरी ती कमीच आहे। एवढं कायदे पंडित, सर्व अष्टपैलू असे या देशाला जगाला लाभलेले रत्न म्हणजेच विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला स्मरून, यांच्या कार्यातून, यांच्या अथाग प्रयत्नातून जे काही या देशाला भारतीय संविधान लाभलेले, या संविधानाच्या माध्यमातून आमची संघटना संविधानाच्या चौकटीत राहून राज्य शासनाच्या दरबारी अधिकारी कर्मचाऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाला उकल देण्याचे कार्य संघटनेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण केलेलं आहे। अर्थात सांगायचं झालं तर आरक्षणाचा विषय असेल, तुमचा बेरोजगारीचा विषय असेल, शेतकऱ्यांचे विषय असेल, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रश्न असतील, विविध प्रश्न असतील, आमच्या कला सांस्कृतिक क्षेत्रातील कलावंतांचे प्रश्न असतील, या सर्व प्रश्नाला न्याय देण्याचं कार्य संघटनेच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे आणि यापुढेही सातत्याने करण्यात येत आहे। मी डॉक्टर उत्तमराव सोनकांबळे, भारत वानखेडे अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना मंत्रालय मुंबई या संघटनेचा राज्य महासचिव म्हणून काम करतो। आज नांदेड शहरामध्ये माता रमाई आंबेडकर यांचा
127वा जयंती सोहळा या संघटनेची शाखा सांस्कृतिक विभाग नांदेड जिल्ह्याच्या वतीने अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये हा कार्यक्रम संपन्न होतो आहे। आमच्या संघटनेचे आदरणीय भारतजी वानखेडे साहेब, मंत्रालयाचे नेते तथा संघटनेचे मंत्रालय महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्याचप्रमाणे संघटनेच्या महिला नेत्या आमच्या कराडे मॅडम, कक्ष अधिकारी गृह विभाग मंत्रालय मुंबई या पण या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचं आम्ही रमाई रत्न पुरस्कार देऊन त्यांचा आम्ही या ठिकाणी सत्कार करणार आहोत। आमचा सांस्कृतिक विभाग हा जो संघटनेचा आहे अतिशय कार्यरत शाखा आहे। आमच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेश अध्यक्ष प्रमोदजी गजबारे साहेब आहेत। त्यांनी अतिशय महाराष्ट्रभर फिरून संघटना उभा करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। नांदेड शहरामध्ये आणि नांदेड जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांच्या शाखा आमच्या विभागाच्या शाखा आहेत। रमाई जयंती सोहळा असो का बुद्ध पहाट असो, सांस्कृतिक कार्यक्रम सातत्यपूर्ण घेणारे आमचे प्रमोदजी गजबारे साहेब आहेत। आज कार्यक्रम रमाई जयंतीचा लावलेला आहे। याच्यामधून मी महिलांना, माझ्या माता भगिनींना, मग कुठल्याही जातीतल्या महिला असो, त्यांना मी या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की रमाईचा त्याग, माझ्या माता रमाईचा त्याग आणि बाबासाहेबाच्या प्रती उपसलेलं कष्ट, समाजाप्रती उपसलेलं कष्ट, एक वेळेस रमाई ह्या वसतिगृहाला भेट द्यायला गेल्या होत्या, तर त्या ठिकाणी मुलं 2 दिवसापासून उपाशी असणारं त्या ठिकाणी त्या बघितल्या। तिथल्या व्यवस्थापकांनी सांगितलं तर रमाई मातेनं स्वतःच्या अंगावरचे दागिने काढून त्यांना दिले आणि ते विकून या मुलांना भोजनाची व्यवस्था करा असं त्यावेळेस सांगितलं। एवढं मोठं एक त्याग आणि समाजाला आधार देण्याची जी त्यांची विचारसरणी बाबासाहेबाच्या पाठीवरती एक सावलीप्रमाणे माता राहिलेल्या आहेत। ॲक्च्युली आज एक खूप चांगला कार्यक्रम, जे कलाकार मंडळी आहेत त्याच्यामध्ये आपल्या माता भगिनी आहेत की जे खऱ्या अर्थानं त्यांचा एक सत्कार होणं गरजेचं आहे। तो सत्कार करण्याच्या अनुषंगाने आज विसावा या ठिकाणी, विसावा हॉटेल या ठिकाणी कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाला मुंबईहून वानखेडे साहेब आले होते, त्यांच्यासोबत त्यांची टीम आली होती आणि या ठिकाणी प्रशांत इंगोले साहेब आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आज सत्कार कार्यक्रम होता। एक स्त्री जिनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घडवण्यामध्ये मोठी मोलाची भूमिका बजावली अशा रमाबाई यांचा आज जयंतीनिमित्त हा कार्यक्रम होता आणि या ठिकाणी मी शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो आणि या ठिकाणी खूप छान कार्यक्रम झाला, आनंद घेतला। मी या ठिकाणी थांबतो। धन्यवाद सर। प्रथम माता रमाईच्या जयंतीनिमित्त सर्व बौद्ध उपासक उपासिका यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। एक छोटीशी लाईन है, अशी माझी माय होती रमाई, अशी माझी माय होती रमाई, अशी माझी माय होती रमाई, अशी माय माझी होती रमाई, जणू शिंपल्यातील मोती रमाई, जणू शिंपल्यातील मोती रमाई। धन्यवाद, थँक्यू। शासकीय निमशासकीय सामाजिक संघटना मंत्रालय मुंबई, सांस्कृतिक विभाग शाखा जिल्हा नांदेडचा मी जिल्हाध्यक्ष गंगाधर वंडे। आज माता रमाई जयंतीनिमित्त आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते। या कार्यक्रमामध्ये भीमगीताचा कार्यक्रम, नामवंत कलावंत तुषार गंगाधर वंडे यांचा गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला। तसेच या कार्यक्रमामध्ये माता रमाई रत्न पुरस्कार आम्ही 20 ते 25 महिलांना प्रदान केला। त्याच पद्धतीने शहरामध्ये जेवढे काही सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक महिला मंडळं आहेत त्यांचासुद्धा आम्ही सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान केला। सर्व कलावंत या ठिकाणी उपस्थित होते आणि खऱ्या अर्थानं कलावंताच्या वतीनं माता रमाईला गीताच्या माध्यमातून आम्ही आदरांजलीपर कार्यक्रम केला। त्यांचे जे काही कार्य आहे ते प्रत्येक गायकानं आपल्या गीतामधून समाज प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांनी ते केलेलं आहे। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट,
ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी असलेले पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेड येथे आभार यात्रेनिमित्त आले असता त्यांच्यासोबत चर्चा करतानाचा फोटो व्हायरल झालाय। यावरून अशोक घोरबांड यांना शिंदे शिवसेना पाठीशी घालते की काय असा प्रश्न रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक राजू सोनसडे यांनी नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत केलाय। पत्रकार परिषदेला बहुजन लोकन्याय संघाचे राहुल भाऊ चिखलीकर, सामाजिक कार्यकर्ते प्रतीक मोरे उपस्थित होते। आजची जी काही पत्रकार परिषद होती त्या पत्रकार परिषदेमध्ये 2 दिवसाखाली शिवसेनेचे 4 आमदार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे काही पार्टी अशोक घोरबांडला देण्यासाठी जो काही डिनर डिप्लोमसी केली आणि त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले, तर त्यांना या माध्यमातून जे आहे डिनर डिप्लोमसीच्या माध्यमातून त्यांनी नांदेड आणि परभणी येथील हत्यार असलेला अशोक घोरबांड याला आम्ही वाचवत आहोत आणि महाराष्ट्राला त्यांनी शिवसेना भाजप युतीच्या सरकारच्या माध्यमातून एक मेसेज दिला आहे की इथल्या कुठल्याही निष्पाप नागरिकाला जर पोलिसांकडून त्याची हत्या करण्यात आली तर आम्ही सगळे भाजप शिवसेनेचे आमदार उपमुख्यमंत्री आम्ही सगळेजण त्यांना पाठबळ देणार आहोत, असा मेसेज त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। मी या ठिकाणी आमदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार घोरबांड, आमदार बोंडारकर, हदगावचा आमदार जो कोणी कोळीकर आहे तो, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्या पद्धतीनं बीडमध्ये ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी होत आहे त्याच धर्तीवर जे आहे ते मी यांच्या राजीनाम्याची या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत। त्यांनी जर राजीनामे दिले नाहीत तर त्यांच्या घरापुढे जे आहे ते फुले आंबेडकरी जनतेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल। न्यायालयामध्ये जाणार आहात आपण? नाही, या प्रकरणाच्या अनुषंगाने माननीय आयजी साहेबांना आम्ही सोमवारी भेटणार आहोत आणि त्यांना आम्ही काही CCTV फुटेज मागितले होते। ते CCTV फुटेज त्यांनी आतापर्यंत आम्हाला दिलेले नाहीत। त्याचं स्मरणपत्र देऊन 8 दिवसामध्ये जे आहे ते मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद बेंचमध्ये जे आहे ते आम्ही पिटिशन दाखल करणार आहोत। न्याय नाही मिळाला तर काय पुढचा पाऊल असेल? नाही, न्यायालयातून न्याय मिळेल याच्याबद्दल आम्ही म्हणजे आमच्या मनामध्ये कोणतीही शंका नाही, कारण कस्टोडियल डेटमध्ये जेवढे काही न्यायालयाचे निर्णय आहेत ते 99% जे आहे ते फिर्यादीच्या बाजूने आहेत, त्याच्यामुळे आम्हाला न्याय निश्चित मिळेल। कोल्हापूर जिल्हा करवीर तालुका आनंद बौद्ध विहार वाकरे येथे माता रमाई यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। सामाजिक कार्यकर्त्या व प्रमुख पाहुणे म्हणून उषा गवंडी यांनी रमाई यांच्या अपार कष्टामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन घडले, त्यांनी केलेला त्याग आजच्या महिलांनी घेण्याची गरज असल्याचे गवंडी यांनी सांगितले। उपरोक्त कार्यक्रमात चंद्रभागा कांबळे, हेमा कांबळे, दीक्षा बावडकर, गौरी कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते। तर अतिशय म्हणजे आज म्हणजे उत्सव म्हणजे सगळ्या ठिकाणाला रमाईची लोकांना सगळ्या गावा देशामध्ये किंवा भारतामध्ये जिल्ह्यामध्ये शहरामध्ये रमाईचा मोठ्या प्रमाणात का नाही आज जयंतीचा उत्सव साजरा होत आहे। रमाईने त्याग काय केला बघा, तिच्या साडी कसली अंगावर आहे, आपल्या आज साडी 9 वारी साडी, पण आज तिच्या 6 वारी साडीमध्ये आपण काय काय म्हणजे दागिन्यासाठी ह्याच्यासाठी आपण झगडा करतो, नवरा बायको संग आपण भांडण करतो। तर आज रमाईचा इथून काहीतरी आज वाकरे गावामध्ये मोठ्या उत्सवात रमाईची जयंती मोठ्या महिलांनीच 2 दिवसातच आयोजन कार्यक्रमाचं ह्या केलेला आहे। तर या कार्यक्रमाला लॉर्ड बदाचे आमचे प्रतिनिधी हजर राहिल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि 2 मिनिटं थांबतो। जय भीम। मध्ये आनंद विहारमध्ये आम्ही साजरी केली, आम्हाला अतिशय आनंद वाटतो। असेच प्रत्येक वर्षी महिलांनी सहभाग घ्यावा आणि प्रत्येक जयंत्या साजऱ्या कराव्यात असा आमचा हेतू आहे आणि जास्तीत जास्त महिला हजर होऊन या कार्याला का नाही
जयंती असून दे किंवा पुण्यतिथी असून दे, सर्व इतर नेत्यांची जयंती साजरी व्हावी असं आम्हाला वाटतं आहे. आणि महामानवांची परत आजचा कार्यक्रम हा इतका आनंद आहे. आणि रमाईने आंबेडकरांच्या संसारामध्ये इतक्या हाल अपेक्षा सोसल्या आहेत की ते आत्ताच्या महिला सोसणार नाहीत. आत्ताच्या महिला आपल्या हट्टी आहेत. त्या जसं करू नका महिलांना. तुम्हाला विनंती माझी एक आहे कळकळीची, आपण नवऱ्यांचे संसाराला साथ देऊया आणि त्यांच्या मनाला समाधान असं आणि भांडणतंटा घरात करू नये. आपण हट करू नये आपल्या मालकांच्या पाशी. आपण जसं संसारात मिळेल तसंच आपण लिहून नेसूया आणि हेच पाहिजे तेच पाहिजे असे काय करू नका असा. त्यामुळे घरात वाद निर्माण होतो. आणि रमाई मातांचे कसं कष्ट इतकं हे जो होतं, रमाईनं कधी हाट केला नाही. बाबासाहेबांच्या वेळे हाट केला, दागिन्यांचा हाट केला, त्यांना पुरवले, रमाईना दिले. मग ती एकदा आंबेडकरांना काय म्हणाल्या की मला दागिने पाहिजेत, भरपूर मला दागिने पाहिजेत आणि ते तुम्ही मला 2 दिवसात आणून द्यायचे. त्यावेळी त्यांनी कबूल केला, हा बरं देऊया म्हणून. मग ते घेऊन आले, तिला देण्यासाठी ते घेऊन आले. आणि नंतर त्यांनी कुंकवाचा जो करंट आहे ना तो त्यांनी आपल्याकडे घेतला आणि ते काय म्हटले, कुंकू नाही मिळणार, तू दागिने सगळे घालायचे, खरं तुला ते कुंकू नाही मिळणार. मग यावरून काय दिसून येतं तर एक प्रसंगावधान म्हणजे माणसाला कसं कोंडीत पकडायचं हे आंबेडकरांनाही माहीत होतं आणि तिलासुद्धा माहीत होतं. त्यामुळं मग शेवटी तिनं हार मानली आणि म्हटली की माझं कुंकू हेच माझं सगळ्यात मोठं श्रीमंती आहे. त्यामुळं त्या श्रीमंतीचाच मी जास्तीत जास्त वापर करीन, ती मानानं मिरवीन आणि मी तुमच्याच पाठीमागे ही नेहमी राहीन. आंबेडकर जरी बाहेर परदेशात शिकायला होते तरी पण त्यांच्या सामाजिक कार्याचा किंवा एक जर बघितलं तर ते जेव्हा इंग्लंडहून परत आले तेव्हा सगळीजण त्यांना मुंबईमध्ये त्यांना सगळ्यांना भेटायला आले. तेव्हा रामामातेसुद्धा शाहू महाराजांनी दिलेला पटका घालून आले होते. हे सगळ्यांना माहीत आहे, ही जनरली सगळ्यांना माहीत आहे. पण त्या पटका घालून आले होते तेव्हा त्या एका कोपऱ्यात उभारल्या होत्या. तर सगळे तेव्हा आंबेडकरांनी विचारलं की रामू तू एवढ्या एका कोपऱ्यात की हे मी काय तुमची पत्नी आहे, मी काय तुम्हाला कधीही भेटू शकते, पण जो समाज आला आहे आपला दलित समाज जो आलेला आहे तुम्हाला भेटायला तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यांनी तुम्हाला भेटणं महत्त्वाचं, कारण का तुम्ही जे काही कार्य करून आला आहे त्याची जी म्हणजे जे काय आपण काय म्हणतो, आपण एखाद्या व्यक्ती देवाला गेली की आपण काय करतो, आल्यावर तिच्या पाया पडतो. म्हणजे एक श्रद्धा आहे म्हणा किंवा काय असेल ते म्हणा. तर का तर ती जी त्या देवाकडून म्हणजे तिथून त्या परिस्थितीमध्ये गेलेली आहे किंवा त्या सामाजिक ह्याच्यामध्ये जी राहिलेली आहे त्यामध्ये त्या व्यक्तीवर काय तर परिणाम झालेला असतो. म्हणजे एक पॉझिटिव्हिटी म्हणतोय जो आपण म्हणतो, ती पॉझिटिव्हिटी जी असते ना त्या व्यक्ती. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.